ही घटना घडली, ही रात्री उशिरा घडलेली आहे। उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेला असतो, त्यांना कुणाचा तरी फोन आला। आता फोन कुणाचा आला, काय आला, त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली। त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही। त्या संदर्भामध्ये कुणीही आता काही जण तर माझ्यावरच घसरले। वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता, मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या, जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा। याबद्दल शेवटी आमदार म्हणून, मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कोणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला, घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करून दिली नाही वगैरे, असं काही झालेलं नाही। सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे, परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोकांनी चुका केल्या। ह्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे। सीपींना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं। या केसमध्ये मी सीपींना फोन केलेला नाही, कारण माझं सीपींचं केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही। मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपींना फोन, आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, दोषी असल्यावर कारवाई करा, हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे।